हे बघा जेवढी पण प्रॉपर्टी आहे ती मला दे आणि जी 5 एकर गावाकडची जी जमीन आहे ना ती ह्याच्यात आणि माझ्यात विभागणी कर. आणि तुला काय पाहिजे? मला सोनं आणि शेती पाहिजे. ओके ते सगळं ठीक आहे. आता ह्याला सोनं दिलं, मला प्रॉपर्टी आणि मला थोडीशी शेत, पण ह्या अड्याण्याला काय द्यायचं? हे बघ विरू आणि निखिल, खरं म्हणजे तुम्ही दोघंही चांगलं कमवता. तुला नोकरी आहे आणि तुझा व्यवसाय आहे. हा शेती करतोय आणि याचं शिक्षणही नाही झालं, तर शेती याला राहू दे आणि माझं सोनं तुम्ही दोघं घेऊन जावा. अगं त्याचं तोंड नाही का बोलायला? तू तुझं बोल ना. हे बघा शेत जरी असली तर त्यात सुद्धा आम्हाला भागीदारी पाहिजे. लईत लई आम्ही दोघं मिळून ह्याला अर्धा एकर जमीन देऊ शकतो. असं तसं करून महिन्याला तो 10 ने 12 हजार रुपये कमवतो. हा बरोबर आहे तुझं. तसं पण तो महिन्याला 10-12 हजारच्या वरती कमवतच नाहीये. मला आई पाहिजे. बोलला यो अमिताभ बच्चनचा डायलॉग. आई मला सांगतो ह्याच्याजवळ राहणार, ह्यो महिन्याला 10-12 हजार कमवतोय शेती करून, ह्याचं पोट भरायचं अवघड आहे, तुझं पोट भरल. मी राहीन याच्याजवळ. आणि मला काय प्रॉब्लेम नाहीये. त्याला आई पाहिजे ना, राहू दे. तू आपलं घे आणि चल. आई गरिबीची झळ मी माझ्या डोळ्यानं बघितल्या ग. तू आम्हाला दप्तर घेऊन देण्यासाठी दुसऱ्या शेतात राबल्यास. त्या दिवशी 2च्या ऐवजी 3 दप्तरं असती तर तूही शिकला असतास रे.